स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग थोडा विको कमी करा, स्पष्ट आवाज आला पाहिजे. चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यश अद्भुत तलावर जन्माला आलेल्या जळ जीवनच्या उद्धाराकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण ज्यांच्या अमृतवाणीला आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा वारकरी संप्रदायाने दिली असून देवमान्य संत, संत मान्य संत, जगत मान्य संत असणारे श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा फार चरणाचा नाही, चार चरणाचा गाथेतला चिंतनाची फलश्रुती, चिंतनाचा महिमा आणि चिंतन करणाऱ्या माणसाला पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वारे देतात. विठ्ठल प्रस्तुत अभंगावर यथामती यथा अवकाश जमेल अशा प्रकारे आणि अगदी अल्प अशा वेळेमध्ये आपण कीर्तन करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे किंबहुना होऊ घातलेला कार्यक्रम किम निमित्ताने आहे हे सांगणं कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य. आपल्या श्री क्षेत्र खालप, तालुका देवळा, जिल्हा नाशिक या नगरीत गेल्या 21 वर्षापासून हा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, या सप्ताहाचं हे 22वे वर्ष आणि या 22व्या वर्षाची आजची 3ऱ्या क्रमांकाची कीर्तन सेवा मज पामाराच्या वाटेला आली. या गोड गावाचं दर्शन, पवित्र गावाचं दर्शन ज्यांच्यामुळे मला झालं, आदरणीय विवेकदादा जाधव, आणि आल्या आल्या ज्यांची मला भेट झाली आदरणीय हरिभक्त प्रणामचे अविनाश दादा सूर्यवंशी, आणि विवेकदादांच्या आग्रहास्तव या गोड गावाचं दर्शन मला झालं. आणि आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यापर्यंत त्या ठिकाणी भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या कृपेने आलेली आहे. आजचे कीर्तनाचे मानकरी आदरणीय हरिभक्त परायण कैलासवासी मुक्ताबाई दादाजी सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ नानाजी दादाजी सूर्यवंशी यांच्याकडून ही आजची कीर्तन सेवा आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकडे. त्याचबरोबर सकाळचं अन्नदान ज्यांच्याकडे आहे आदरणीय हरिभक्त परायण हिरामन भिला सूर्यवंशी, व सायंकाळचं अन्नदान आदरणीय हरिभक्त परायण नानाजी दादाजी सूर्यवंशी. एकदा जोरदार टाळी या मंडळी करता वाजवा. गोड प्रकारे आपला सप्ताह गगनाला गवसणी घालणारा, डोळ्याचं पारणं फेडणारा, आणि अगदी मंडळी या स्टेजकडे पाहिलं तर स्टेजवर तुम्ही महाराष्ट्रातलं भजन वैभव आणून या ठिकाणी ठेवलं. एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांचा. ताई, तुम्ही जेवण केलंय ना? हा, 200 किलोमीटरचा प्रवास मी करून आले, पण तुमच्या हातात आवाज नाही, व जोरदार टाळी वाजवा एकदा. आता पटलं बरं का खालप गावाचं. छान गोड प्रकारे आपण हे नियोजन करत आहात. आज कीर्तनाकरता उपस्थित आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य गोड महाराजांचा आवाज आहे. भजन सम्राट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आदरणीय हरिभक्त परायण कृष्णाजी महाराज आहेत. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण भजन वैभवजी महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांचंही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण मयूरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, पखवाजाची सेवा करतात. गोड महाराजांच्या हातात त्या ठिकाणी कला आहे. तुम्ही पखवाज 2 दिवसापासून ऐकतायत बघा. अप्रतिम असं महाराजांचं वाजवणं. महाराजांचं नाव धनराज महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवा दोघांकरता. त्याचबरोबर हार्मोनियम वादक हरिभक्त परायण गोकुळ महाराज असतील, आदरणीय व्यासपीठ चालक माधवजी महाराज. आणि मंडळी, एखादा कार्यक्रम करत असताना, एखादा कार्यक्रम हाती घेत असताना हा एकट्याने करायचा नसतो. संपूर्ण ग्रामस्थ मंडळीचं सहकार्य आणि सप्ताह कमिटी याच्या सहयोगाने हा गोड असा
अमृतालाही लाजवेल एवढा गुळ सप्ताह तुम्ही केला. एकदा तुम्ही स्वतः करता जोरदार टाळी वाजवा. या कार्यक्रमाकरता ज्यांचे आवर्जून आशीर्वाद आहे, गुरुवर्य, या परिसराचं वैभव इथे आल्यानंतर महाराज, या परिसरात ज्या वेळेला आम्ही येतो त्यावेळेला गुरुवर्य कृष्णाचे माऊली जायखेडकर यांची आठवण होते. आणि खरं तर त्यांच्याच आशीर्वादाने हा गोड असा सप्ताह चाललेला आहे. त्याचबरोबर ब्रह्मलीन महंत कमलदासजी महाराज, ब्रह्मनील श्यामलजी महाराज, त्याचबरोबर ब्रह्मनील कृष्णदासजी महाराज, भास्कररावजी जोशी, महादूबाबा खालप, हिरामन महाराज खालप आणि यांच्या आशीर्वादाने महामंडलेश्वर महंत चंद्रदेव दासजी महाराज, श्री सीताराम दासजी महाराज, परमपूज्य गुरुवर्य स्वामी गणेशानंदपुरीजी महाराज आणि पोलीस दादा केशव महाराज, अगदी सगळ्यांच्या आशीर्वादाने, ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने या गोड सप्ताहाचं नियोजन आपल्या मंदिराचे पुजारी बाबा, मला वाटतं ते वाराणसीचे आहेत, बरोबर ना बाबाजी? वाराणसीचे आहेत आणि गेल्या 15 ते 16 वर्षापासून, बरोबर आहे ना? हो, इथे कार्यरत आहेत. एकदा बाबांकरता जोरदार टाळी वाजवा. आज माझ्याकरता माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्तपरायण माझे पती ऋषिकेश महाराज पाटील आहेत. आणि बर का खालपकर, तुमच्या या सप्ताहाचं नियोजन महाराष्ट्रभर दिसावं, तुम्ही केलेला परमार्थ, तुम्ही केलेली प्रभू रामचंद्रांची सेवा ही महाराष्ट्रभर दिसावी, याच्याकरता आपण या कार्यक्रमाच्या शूटिंग करता आदरणीय हरिभक्तपरायण दिनेश दादा पाटील ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनल यांना सुद्धा बोलवलंय. एकदा जोरदार टाळी वाजवा. तुम्ही म्हणाल महाराज, आल्यापासून तुम्ही आम्हाला टाळी वाजवायला लावताय, त्याचं कारण काय सांगू? परमार्थ करत असताना माणसाने टाळी वाजवावी, भगवंताचं भजन करावं. ही टाळी आपण वाजवतोय यामध्ये विशेष नाही. विश्वाच्या मालकाचं भजन करत असताना माझ्या नामदेवराय महाराजांनी कीर्तन करावं. आणि ऐका, त्या वाळवंटामध्ये पहिली टाळी साधू संतांनी वाजवली आणि वाजवत असताना संत म्हणतात, एकच टाळी झाली चंद्रभागे खांद्यावर घेऊन माझ्या साधू संतांनी जगाला संदेश दिला. बाबा रे, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. हे टाळीचं महत्व आहे मंडळी. महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर मला मांडायचा आहे. गेल्या 21 वर्षापासून तुम्ही गोड असा हा सप्ताह आणि या सप्ताहाचं नियोजन करताय. 7ही दिवस कीर्तन, 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन तुम्ही श्रवण करताय. मंडळी, आनंद वाटतो हा. खरं तर सप्ताह कमिटीला माझं सांगणं असेल, दादा 21 वर्षापासून तुम्ही हे तप करताय.
आणि याचं फल जर तुम्हाला काय मिळालं हे पाहायचं असेल तर आज कीर्तना करता मी माझ्या डोळ्याने सगळी लेव्हलची मंडळी पाहते. म्हणजे कसं, वारकरी संप्रदायातील मंडळी म्हणजे परमार्थिक क्षेत्रातील मंडळी माझ्या समोर आहे, आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी आहे, व्यावसायिक आहेत, शेतकरी आहेत, महिला वर्गाचं भलं मोठं प्रमाण आहे, पुरुष वर्गाचं भलं मोठं प्रमाण आहे. कित्येक लहान लहान लेकरं कीर्तना करता आलेत, तरुण वर्गाचं भलं मोठं प्रमाण. आल्या आल्या अविनाश भाऊ म्हटले, ताई आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या गावाच्या तरुणाचा की त्यांनी या गोड अशा धार्मिक कार्यात आम्हाला सहकार्य करावं, सहभाग घ्यावा. एकदा जोरदार टाळी वाजवायची. या सप्ताहाचं फल जर काही तुम्हाला हवं असेल तर ते फल असं भेटलेलं आहे, त्याचं फळ असं प्राप्त झाले की तुमच्या या सप्ताह करता येणाऱ्या पिढीने सहभाग घ्यावा. मंडळी जास्त काही नाही हो, एक वाक्य आपल्या येणाऱ्या पिढीने घरी नेलं पाहिजे. अरे ना दौलत पे गर्व करते हैं ना शोहरत पे गर्व करते हैं, जरा ध्यान से सुनिए, ना दौलत पे गर्व करते हैं ना शोहरत पे गर्व करते हैं, उस भगवान ने किया है हिंदू के घर पैदा, बस हिंदू होने पे गर्व करते हैं. जर येणाऱ्या तरुणाने घरी नेला तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य यायला वेळ लागणार नाही. महाराज गोड प्रकारे हा सप्ताह मंडळी सांगू, वारकरी संप्रदाय हा सामान्य संप्रदाय नाही. स्टेजवर ही मंडळी पाहतोय आपण, मला वाटतं दमुताई वारकरी शिक्षण संस्था, ही लहान लहान लेकरं गळ्यात टाळ घेऊन आपण पाहतोय, डोळ्याने टाळ वाजवतायत. जेव्हा जेव्हा पखवाजावर थाप पडते तेव्हा तेव्हा अक्षरशः पावली खेळून टाळ वाजवतायत. मंडळी सांगू, हा वारकरी संप्रदाय म्हणजे लहानाचा संप्रदाय नाही, फार मोठ्याचा संप्रदाय. मी सांगायचा प्रयत्न करील, वारकरी संप्रदाय भव्यतेकडून दिव्यतेकडे नेणारा, ऐका, अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवाहित असलेला आणि अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. ही धुरा आहे वारकरी संप्रदायाची. आणि याचं पालन करून तुम्ही सप्ताहाचं नियोजन केलंय. तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. खरं तर मंडळी मी पत्रिका पाहिली ना, त्या पत्रिकेत फक्त माझ्या एकटीचं म्हणजे मी एकटी महिला कीर्तनकार होते. हे पाहून मला आनंद वाटला. त्याचं कारण सांगते, ज्या प्रकारे आज महिला आरक्षण महिलांना मिळतंय, बरोबर आहे का नाही, त्याच प्रकारे या सप्ताह कमिटीच्या मनात आलं असावं की 7ही दिवस आपण पुरुष कीर्तनकार त्या ठिकाणी बोलवले, पण एक दिवस का होईना महिला कीर्तनकाराचं कीर्तन ठेवावं. कारण सांगते तुम्हाला, हा आदर्श त्यांच्या मनात आला कसा, हा विचार त्यांच्या अंतःकरणात आला कसा. ऐका मंडळी, मला तर वाटतं ज्या क्रांतिकारी महिला होऊन गेल्यात त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी हे कीर्तन ठेवलेलं असावं. माझ्या दादांनो, महत्वाचा मुद्दा, आपण महाराष्ट्रात राहतो. या महाराष्ट्राच्या भूमीवर निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही माजलेली, इंग्रज येऊन थैमान घालतायत. अहो, महाराष्ट्राची अवस्था पाहिली तर अतिशय दुर्दैवी अवस्था झालेली होती. माझ्या राजमाता जिजाऊने ती दुर्दैवी अवस्था पाहिली आणि 5 वर्षाच्या शिवबांना घेऊन पुन्हा वसवायचं ठरवलं. पुन्हा वसवायचं ठरवलं असताना 5 वर्षाच्या शिवरायांना घेऊन ज्या स्वराज्य सौदामिनीने पहिलं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, त्या राजमाता जिजाऊंचा आदर्श घेऊन तुम्ही या ठिकाणी मला कीर्तन दिलं असावं याची मला खात्री आहे. क्रांतिकारी महिला आपल्या डोळ्यासमोर असतील आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन केलं. मंडळी अजून सांगण्याचा प्रयत्न करेल. अरे मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरू येई पिकावर. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आदर्श घेऊन तुम्ही कीर्तन ठेवलं असावं. तुम्ही कोण्याही महिलेचं कीर्तन ठेवलं, महिला कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलं तरी मला आनंदच होणार आहे. कारण दादा, या महाराष्ट्राच्या भूमीवर अरे बुंदे लो के हर बोलो से हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. त्या राणीचा आदर्श ठेवून तुम्ही कीर्तन ठेवलेलं असावं. मंडळी, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे जग सोडून गेले, स्वराज्याला वाली कोणी उरला नाही. पण ऐका, हंबीरराव मोहित्यांची मुलगी तारा राणी, हातात तिने तलवार घेतली. आता मुघलांना वाटत होतं कोण उरलंय स्वराज्याला वाली, हातात तलवार घ्यावी. आणि ऐका, संताजी धनाजी म्हणतात, आई
तुम्हाला काय गरज आहे तलवार हाती घ्यायची? त्यावेळेला ताराराणी म्हणतात, अरे मी छत्रपती शिवाजी महाराजांची सून हंबीरराव मोहितेंची मुलगी, हातात तलवार या करता घेते का त्या मुघलांना कळलं पाहिजे मराठाच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हातात तलवार घेऊन दुश्मनाचं मस्तक सुद्धा कलम करता येतं. हा आदर्श घेऊन तुम्ही या ठिकाणी कीर्तन ठेवलेलं असा. मंडळी, कितीतरी अगणित उदाहरण देता येतील आणि या उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर मला वाटतं 11 वाजतील. पण मंडळी, सांगताना मला आनंद या गोष्टीचा होतोय का ज्या प्रकारे वारकरी संप्रदायात सुद्धा महिलांना फार मोठा सन्मान माझ्या संतांनी दिला. वारकरी संप्रदायात नामदेवांनी कीर्तन करावं पण अभंग कोणी म्हणावा याचा अधिकार जनाबाईंना. ऐका, तुकोबाराय कळश रूपी विराजमान झाले पण कळशाचा वरती सुद्धा बहिणा फडकती ध्वजा निरूपण केले ओझा. माझ्या वारकरी संप्रदायाने महिलांना सन्मानच दिलाय आणि त्याचाच आदर्श घेऊन या सप्ताह कमिटीने कदाचित कीर्तन दिलं असावं. आनंद वाटतो. महत्वाची गोष्ट मी मागेच तुम्हाला सांगितलं की कीर्तना करता लहान लहान लेकरं आणली तुम्ही, बसली ती, कळत नाही त्यांना, टाळ कळत नाही, पखवाज कळत नाही, विणा कळत नाही. मंडळी, जरी त्यांचं वय कमी आहे, त्यांना आता टाळ पखवाज विणा कळत नाही, पण त्याचा आदर्श घेऊन जेव्हा ही मंडळी संपूर्ण आयुष्याची वाटचाल करतील तेव्हा त्यांच्या आयुष्यात त्यांनाही कीर्तनकार झालं तरी चालतील, नाही गायक झाले तरी चालतील, नाही वादक झाले तरी चालतील, पण एकदा चांगला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की सांगते. हो, आपल्या लेकराला शिकवायचंय ना, डीजे पुढे नाचणं शिकवण्यापेक्षा माझ्या वारकरी संप्रदाय हरी पाठामध्ये फुगडी घेणं शिकवा, फुगडी खेळणं शिकवा, फुगडी घेणं शिकवा. संत सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे शिकवायचा आहे ना. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. अरे सप्ताह प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा आहे. ऐका, आशीर्वाद कृष्णाजी माऊलींचे आहेत, मोठमोठ्या संतांचे आहेत आणि सप्ताहाचं नियोजन आयोजन कष्ट सप्ताह कमिटीने घेतलंय मंडळी. पण त्यांचा एकट्याचा उद्धार आहे नाही, तुमच्या माझ्या सकट प्रत्येकाचा उद्धार आहे. कसं, गंगा एकट्या भगीरथाने आणली पण उद्धार त्याचा एकट्याचा झाला नाही, त्या प्रकारे सप्ताह कमिटीने ही ज्ञानगंगा दारापर्यंत आणली. पण त्यांचा एकट्याचा उद्धार नाही, तुमच्या माझ्या सकट प्रत्येकाचा उद्धार आहे. लहानाचा संप्रदाय नाही हा, फार मोठ्याचा संप्रदाय. किती मोठ्याचा? माझ्या समोर बसलेली मंडळी तुम्ही सुज्ञ आहात, लक्षपूर्वक ऐका. या वारकरी संप्रदायाचा महिमा पाहिला सामान्य नाही मंडळी. सध्याचं उदाहरण मला तुमच्या समोर द्यायचंय. एखादा नवीन पिक्चर एखाद्या तरुणाने पाहिला, त्या पिक्चर मधलं गाणं आपल्याला आवडलं तर आपण ते गाणं आवडीने 1 महिना ऐकतो, बरोबर आहे? हो. जास्त आवडलं तर 2 महिना ऐकतो, अति मनाला भावलं तर 3 महिना ऐकतो, बरोबर आहे? आणि अगदीच आवडलं तर 4 महिना ऐकतो. पण मंडळी, 5व्या महिन्याला ते गाणं ऐकायची इच्छा होत नाही, बरोबर आहे ना? एखादं गाणं आवडलं 4 महिना माणूस ऐकतो पण 5व्या महिन्याला ते गाणं ऐकायची इच्छा होत नाही.
माझा वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे की आज 750 वर्ष झाली तरीही ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठ या नरदेहाला बसल्या जागी डोलवतो. ही वारकरी संप्रदायाची क्रांती आहे. ही क्रांती वारकरी संप्रदायाची. अरे लहानाच्या घरात नाही, मोठ्याच्या घरात आपला जन्म आहे. राजयाची कांता काय भीक मागे, श्रीमंताच्या घरात तुमचा माझा जन्म आहे. पण माफी मागून एक बोलू, आपण ज्याच्या घरात जन्माला आलो त्याची महती आपल्याला माहिती नाही. समर्थाच्या पोटी आम्ही जन्मलो करंटी, आम्हाला माहिती नाही हो आम्ही मोठ्याच्या घरात जन्माला आलोय. मंडळी, एवढा मोठा वारकरी संप्रदाय, त्याच्या छत्रछायेखाली आपण वास्तव्य करतोय. त्यावर विश्वास ठेवून गेल्या 21 वर्षापासून तुम्ही हा परमार्थ चालू ठेवलाय. आणि मंडळी, मला सांगताना आनंद होतो की येणाऱ्या पिढीपर्यंत हा संप्रदाय तुम्ही पुरवण्याचा प्रयत्न करताय, जोपासण्याचा प्रयत्न करताय, देण्याचा प्रयत्न करताय. खरं तर खालप गावाचा आदर्श मी घेऊन जाणार आहे आणि प्रत्येक कीर्तनात आवर्जून सांगणारी, दादा जरी आपण परमार्थ करत असलो तरी येणाऱ्या पिढीपर्यंत तो आपण पोच केला पाहिजे. याचा आदर्श म्हणजे आपलं खालप गाव आहे. बघा, आनंद वाटतो. मंडळी, अभंगाची प्रस्तावना मी थोडी वाढवली. आता अभंगाकडे वळायचं आहे आपल्याला. तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा आहे. चिंतनाचा महिमा सांगणारा आहे. तुम्ही म्हणाल, महाराज चिंतनाचा महिमा तुकोबाराय सांगताय आम्हाला, आम्हालाही वाटतं आम्ही भजन करावं, आम्हालाही वाटतं आम्ही तुकोबारायांचे अभंग गावे, आम्हालाही वाटतं की आम्ही ज्ञानोबारायांच्या ओव्या गावा. पण काय करावं ताई, ही संसार रूपी माया आहे ना, ही माया आम्हाला नाचवते. ती जसं नाचवते तसं आम्हाला नाचावं लागतं. मंडळी, या संसारात जो जन्माला आला तो जीव असला तरी नाचावं लागतं, तो पशु असला तरी त्याला नाचावं लागतं, आणि तो पक्षी असला तरी त्याला नाचावं लागतं. हा संसार माणसाला नाचवतो बघा. पण ऐका, संसारात नाचण्यापेक्षा भगवंताच्या नावात नाचणं कधीही चांगलं. ते म्हणाल, महाराज एखादं उदाहरण द्या. प्रत्येकाला हा संसार नाचवतोय बघा. माझ्या ताईंनो, एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्याकडे एकानं लग्नाकरता 40 पोरी पाहिल्या. ऐकताय तुम्ही? हो, बोलत चला. किती पाहिल्या? 40. पण 40 पोरी पाहिल्यानंतर त्याला एकही आवडली नाही. ही नाही, ती नाही, ही नाही, ती नाही. मग 40 पाहता पाहता आमच्याकडचा पठ्ठ्या 50चा झाला. मग खालपकर आता 50 वर्षाचा नवरदेव झाला. कोणी म्हणेन पोरगी पाहिलं या? बोला बोला. नाही, वो जमाना गया. 1980 मध्ये ज्या बापांनी आपल्या मुलींची लग्न लावून दिली त्यांनी रेडिओ आणून दिला होता. बरोबर आहे नाजी? हो. 90 मध्ये सायकली दिल्या. बरोबर आहे. 2000 पर्यंत मोटरसायकली दिल्या. 2010 ते 12 पर्यंत मोठ्या गाड्या दिल्या. असा लग्नाचा मंडप आणि मंडपात गाडी, मॅन ऑफ द मॅच. बरोबर आहे. आता 2026 आलं, लोक म्हणतात काहीच देऊ नका, फक्त पोरगी द्या. बरोबर आहे ना? कठीण झालंय आता. 40 पाहिल्या त्यानं, एकही आवडली नाही. काडीचे, बेंद्रीचे, बुटकीचे, नकटीचे, सावळीचे 40 पाहिल्या. 50 वर्षाचा पूर्ण झाला. आता कोणीच म्हणत नाही पोरगी पाहायला या. पण एक होता आकलेचा तारा, गावोगावी असतात ते, हाय का नाही? मग ते म्हणले, दादा तुझं लग्न जमत नाही का? म्हण नाही. शोध नाही एखादी. शोधतो म्हणले. मुलगी शोधतो, पण हो म्हणावं लागेल. तो म्हणे कशी का असे ना, पण मी हो म्हणेल, तू फक्त शोध. हाय का नाही? महाराज गेले मुलगी पाहायला. आणि खालपकर जाताना काय हे सामान्य जात नाही. एकाचा मोबाईल, दुसऱ्याची मोटरसायकल, तिसरा बसायला, चौथे पोहे खायला, चालले पोरगी पाहायला. पहिली मुलगी आवडली. मुलगी आवडली, सगळ्यांनी पाहिल्या नवरदेव. नवरीच्या मामांनी, मामींनी, काकांनी, काकूंनी सगळ्यांनी नवरदेव पाहिला. आणि नवरीच्या बापाला म्हणतात, रावसाहेब पोरगा वयस्कर दिसतोय पण पार्टी मालदार दिसते, लग्न करायला काही अडचण नाही. आणि सध्या लोक लग्न करत असताना पोरगा चांगला आहे का नाही हे पाहत नाही, त्याचा बंगला आहे का नाही हे पाहता. महाराज आवडला मुलगा, सगळ्या गोष्टी फिक्स झाल्या. तुमच्याकडे सुपारी फोडतात का? हा, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम जवळ आला. आता सुपारी फोडायची, सगळ्यांनी नवरदेव पाहिला खालपकर. पण नवरीच्या आईने काही नवरदेव पाहिला नव्हता. तिला वाटलं आता जावायचं मुख बघून घ्यावं बा. ती किचन मधून बाहेर आली आणि नवरदेवाचा चेहरा पाहिला. माझ्या ताईंनो, जसा तिने नवरदेवाचा चेहरा पाहिला, संतापात किचन मध्ये आली, नवऱ्याला आवाज दिला, का ओ
जरा इकडे या. तिचं कॅलेंडर आलं. तो म्हण काय झालं गा, एवढ्या जोरात का आवाज दिला. ती म्हण काय बी झालं तरी चालन, पण याले तर पोरगी देत नाही. तो म्हण झालं काय, आता तर लय आवाज करत होती, त्यांना पोहे वाढत होती, चहा देत होती, अगदी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आला तोपर्यंत काही बोलत नव्हती. आणि नवरदेव पाहून तुला झालं काय. ती म्हणे काय बी झालं तरी चालन, पण याले तर पोरगी देत नाही. तो म्हणे झालं काय. ती म्हणे हा पहिले मले बी बघायला आलता. हसले तुम्ही आता. पहिल्या 40 पाहिल्या, त्यात माझा पहिला नंबर होता. काय करणार महाराज संसारात नाचणारी, काय करावी ती मोलाची माकडे. नाचताती पुढे संसाराच्या. नाचायचंय ना तुम्हाला तर संसाराच्या पुढे नाचण्यापेक्षा परमार्थात नाचावं. नाचल्याने इथे माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. एकंदरीत वारकरी संप्रदायाची प्रत्येक क्रिया देवापर्यंत नेणारी आहे, फक्त ती मनापासून केली पाहिजे. तुकोबाराय आग्रह धरतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विनंती आहे माझी, तुमच्या पायाला हात लावून सांगतो दादांनो, भजन करा, चिंतन करा. हा चिंतनाचा महिमा फार मोठा आहे, फार मोठा आहे. मंडळी, जेव्हा तुकोबाराय विनंती करतात त्यावेळेला समाज विचारत, तुकोबा नेमकं आम्ही भजन करायचं कुणाचं. ही माया सोडवण्यासाठी नेमकं आम्हाला कोण तारणार आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला चिंतन करायचंय ना तर सकळ मंगळाचा जो मंगळ आहे त्याचं तुम्ही चिंतन करा. अभंगाच्या पहिल्या चिंतने सरे